जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव अशोक मारुती वाघमारे आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. खूप दिवसापासून माझे मित्रमंडळी आणि समाजातील माझे सामाजिक समाजबांधव यांचा एक प्रश्न नेहमी सतत माझ्याबद्दलचा असा राहिलेला आहे की तू मातंग समाजाचा आहेस, हिंदू धर्मातील मातंग समाजाचा आहेस आणि तू बौद्ध समाजाशी का एवढं सलोख्याने वागतो आहेस. कोणत्याही आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंतीमध्ये दीक्षाभूमी असो की चैत्यभूमी असो, प्रत्येक वेळी तू न चुकता तिकडे जातोस. त्यांच्या समाजामध्ये तू वावरतोस, आपल्या समाजामध्ये कमी वावरतोस. असं का? कोणीही तुला असं म्हणणार नाही की तू मातंग समाजाचा आहेस म्हणून. तुला कोणीही बौद्ध म्हणूनच असं तुझी ओळख आहे, असं का? असा खूप दिवसापासून माझ्या मित्रांच्या मनामध्ये आणि माझ्या समाज बांधवांमध्ये असा एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता माझ्या संदर्भामध्ये. म्हणून मला आज असं वाटलं की याच विषयावर एक व्हिडिओ तयार करावा आणि एकाच वेळी खूप लोकांना मला उत्तर देता येणार नाही, म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व समाज बांधवांना, मित्रांना एक संदेश आणि त्यांच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. शालेय जीवनापासूनच माझ्या मनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचा आणि साहित्याच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेच्या माध्यमातून मला फुले शाहू आंबेडकर यांचे जीवन चरित्राच्या माध्यमातून मला असं जाणवलं की ही जी विचारधारा आहे महापुरुषांची, ती समाजाला, मानवतेला पूरक आणि समता प्रस्थापित करणारी, न्याय देणारी आहे, असं मला सुरुवातीपासूनच जाणवत होतं. पण त्याची व्यापकता आज माझ्या लक्षामध्ये येतं. शाळेत असतानाच मला आंबेडकरी विचारधारेशी माझा संबंध आला आणि नंतर शालेय जीवनाच्या नंतर माझं शिक्षण कंप्लीट झाल्याच्या नंतर मी ज्यावेळी घराच्या बाहेर पडलो कामधंदा करण्यासाठी, त्यावेळी एका सिमेन्स नावाची एक कंपनी होती. त्या कंपनीमध्ये मी सुरुवातीला वयाच्या 18व्या वर्षी साधारणतः मी कामाला लागलो. त्या ठिकाणी माझ्या समाजाचे जे शेड्यूल्ड कास्ट वर्गातले, सर्वसामान्य वर्गातली मुलं, माझी मित्रमंडळी आणि आम्ही त्या ठिकाणी कामाला होतो. आणि त्या ठिकाणी परमनंट व्यक्ती पण त्या ठिकाणी कामाला होते. ओबीसी वर्गातली उच्च वर्णीय अशी काही जी मंडळी होती, त्यातून ते कायमस्वरूपी आणि मोठ्या पगारावरची ज्या काही व्यक्ती होत्या, त्यांचा आणि आमचा संबंध जेवणाच्या ठिकाणी, वर्कशॉपमध्ये आणि कॅन्टीनमध्येही येत असे. त्यावेळी आम्हाला असे विचारले जात होते असे काही प्रश्न की बाबा तुझं नाव काय? तर आम्ही असं सांगत असू की माझं नाव शिवाजी कांबळे म्हणा किंवा अशोक मारुती वाघमारे म्हणा. माझ्या मित्रांनी आणि आम्हाला हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आणि ज्यावेळी आम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत असू तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आम्हाला एक वेगळंच, आम्हाला असं काहीतरी वाटायचं की आम्ही एका विशिष्ट वर्गातून आम्ही आलेले असल्यामुळं यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांच्या बोलण्यामधला जो एक बदल जो आम्हाला जाणवत होता, तो आम्हाला एकदम खूपच मनाची त्या बदलमुळे आमच्या मनामध्ये खूप चलबिचल निर्माण व्हायची, खास करून माझ्या. आणि एका कर्मचाऱ्याने मला असाही एका दिवशी प्रश्न विचारला की तुझं नाव काय? तर त्यावेळी मी असं त्याला उत्तर दिलं की माझं नाव अशोक मारुती वाघमारे. वाघमारे? तो बोला वाघमारे म्हणजे तुम्ही जयभीमवाले का? त्यावेळी मला जयभीमवाले म्हणजे जात आणि धर्माबद्दलच मला माहिती होते की हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई हे धर्म आहेत आणि जात आपले मारवाड, घोडचांबार असे सातत्याने साधारण लोकांची धारणा असते. पण जयभीमवाले म्हटल्यानंतर मला विचार पडला की जयभीमवाले ही जात नाही आणि धर्म नाही, हे असं का? मग नंतर या प्रश्नाचा आणि त्या कर्मचाऱ्याच्या प्रश्नाचा मागोवा घेत असताना, विचार करत असताना आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना मला असं जाणवलं की आपण एका शोषित, पीडित, वंचित समूहाचा एक भाग आहोत, एक वर्गाचा एक घटक आहोत, असं माझ्या लक्षात आलं. आणि माझ्या आईला, वडील तर माझे लहानपणीच वारले. माझी आई, आमचे काका, माझी बहीण, माझे वडील बंधू यांच्याशी ज्यावेळी या संदर्भामध्ये माझं बोलणं झालं, त्यावेळी त्यांनी गावाकडच्या ज्या काही गोष्टी मला सांगितल्या, पाणी भरून वाढायचे त्यांच्या आजी आजोबांना, आणि भाकरीचा तुकडा, शिळे जेवण ज्यावेळी काम झाल्याच्या नंतर जो काही मधला पिरियड असायचा जेवणाचा, त्यावेळी ते जेवण आणि पाणी त्यांना वरून वाढलं जायचं. असं ज्यावेळी माझ्या ऐकण्यामध्ये आलं आणि माझं असं लक्षामध्ये आलं की खरोखरच आपण शोषित, पीडित आणि वंचित आहोत,
शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या देखील आपण खूप मागे आहोत. आणि त्यानंतर मला फुले शाहू आंबेडकरांचं साहित्य माझ्या वाचनामध्ये आलं आणि त्या काळामध्ये त्यांच्यावरही तत्कालीन समाजाने, वर्णव्यवस्थेने, जाती व्यवस्थेने जो त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला आणि त्याच्या विकासामध्ये कशा बाधा आणल्या गेल्या, या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळी मला आकलन झालं आणि माझ्यासोबत ज्या काही गोष्टी मला कामावर घडल्या, शाळेमध्ये घडल्या किंवा समाजात वावरताना घडल्या, त्या गोष्टीपासून मला खूप माझं एक मन अंतर्मुख झालं. आतल्यात मला काहीतरी म्हणजे एक एक्सपेरिमेंट, आत्मपरीक्षण होत राहिलं आतमध्ये कुठेतरी, की आपण शोषित, पीडित, वंचित समूहाचे घटक आहोत. असं आपल्यावरच का? सर्व मानव मात्र समान असताना आपल्यालाच अशी का वागणूक दिली जाते? तू जेबिंगवाला आहेस किंवा तू असा आहेस, तू तसा आहेस. कामाच्या ठिकाणी भेदभावाची वागणूक मला मिळाली. मग मला आपल्या दलित साहित्यातून, फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या साहित्यातून, त्यांच्या जीवनचरित्रातून मला एक अशी प्रेरणा मिळाली की समता, स्वातंत्र्य, बंधुतेची जी प्रेरणा मिळाली, एक सामाजिक समतेचा जो एक आपल्या लोकांनी, सुशिक्षित लोकांनी जो दशकानुदशके जो लढा उभा केलेला आहे, बहुजन समाजाचे नायक यांनी जो लढा उभा केलेला आहे आपल्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी, समतेसाठी जो संघर्ष उभा केलेला आहे, ते आमच्या विभागामध्ये दलित पेंथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या विविध नावाच्या ज्या संघटना आहेत, त्या बहुजन समाजातल्या अन्याय आणि अत्याचाराचा विरुद्ध नेहमी वेळोवेळी वाचा फोडत आलेल्या आहेत त्यांच्या प्रश्नांना. आणि माझं एक नशीब म्हणावं किंवा माझा तो सहभाग म्हणावा की मला त्या म्हणजे मोर्चे आंदोलनामध्ये मला सहभाग घेता आला आणि खूप जवळून मला ते पाहता आलं की आंदोलनं कशी केली जातात, अन्यायाच्या विरुद्ध वाचा माणूस कसा फोडतो, माणसावर अन्याय अत्याचार झाल्याच्या नंतर तो त्याला कसा त्रास होतो, आणि तो न्याय मागण्यासाठी जेव्हा तो जातो त्यावेळी त्याला कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो, पोलीस स्टेशनला म्हणा किंवा अधिकाऱ्यांकडे, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आपण ज्यावेळी जातो त्यावेळी काय काय प्रश्नांना सामोरं जावं लागतं, ते कसे आपल्याला टाळतात, कसे आज या उद्या करतात आणि कशी आपली अवहेलना त्या ठिकाणी केली जाते, हे मला खूप जवळून पाहता आलं. आणि या संदर्भामध्ये आणि सामाजिक कार्य करत असताना मला वेळोवेळी या विषयामध्ये जे माझे मित्रमंडळी होते, आमचे कार्यकर्ते होते, संघटनेचे कार्यकर्ते होते, त्यांनी मला खूप सहकार्य केलं, मला मार्गदर्शन केलं आणि आजतागायत मला त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये मला सामाजिक संघटनेचे जे काही कार्य करतात, काही माझ्या ज्या समस्या असतात ते मला समजून घेतात, मला त्या दृष्टिकोनातून. म्हणून मला बुद्ध, फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती मला आपली जवळची वाटते. म्हणून मी माझ्या मातंग समाजाला आणि माझ्या मातंग बांधवांना पण मी हेच म्हणू इच्छितो की आपल्या देशामध्ये फक्त दोनच वर्ग आहेत, जे एक विषमता प्रस्थापित करणारा वर्ग आहे, अन्याय अत्याचार करणारा वर्ग आहे, आणि दुसरा आपला समतेसाठी संघर्ष करणारा आहे, विषमतेविरुद्ध संघर्ष करणारा वर्ग आहे, आणि अन्यायग्रस्त, शोषित, पीडित वर्ग आहे. हे दोनच वर्ग आहेत आणि यांचं अनादिकालापासून वर्ग संघर्ष नेहमी सुरू आहे. म्हणून आपला हक्क आणि अधिकारासाठी आपण जे शोषित, वंचित समाजाचे आपण घटक आहोत, आपण समतेसाठी आणि आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या नुसारच आपण संघर्षरत राहिलं पाहिजे. त्या विचाराशी संलग्न राहून सर्व समाज भाईचारा करून बंधुभावाच्या बांधिलकीच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन आपण सामाजिक कार्यामध्ये आपण स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता जे संविधानाने आणि घटनेच्या माध्यमातून आपल्याला जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे घटना, हक्क, अधिकार बहाल केलेले आहेत, ते आपण सर्व महार, सांबार, ढोर या सर्व बहुजन जातींनी मिळून ह्या देशामध्ये बहुजनांची भीमशक्ती तयार झाल्याशिवाय आपल्यावरले अन्याय अत्याचार काही कमी होणार नाहीत. बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे, तुमच्यामध्ये जर रोटीबेटी व्यवहार जरी होत नसेल तर तुम्ही राजकीय हक्क, अधिकार मिळवण्यासाठी तरी एकत्र या आणि सत्ता स्थापन करा. सत्ताधारी झाल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी न्याय मिळणार नाही. या देशामधले आंबेडकरी चळवळीचे एक महानायक होऊन गेले मान्यवर कांशीराम साहेब. मान्यवर कांशीराम साहेब सांगायचे की हुक्म रानून पर कभी जुल्म नहीं होता, हुक्म रानून की बहु बेटियों पर कभी जुल्म नहीं होता.
आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे किंवा वाचनामध्ये आलेलं आहे की दलित समाजाच्या मुलीवर बलात्कार झाला, दलित समाजाच्या मुलांवर अन्याय अत्याचार झाला. तो मग तो सामाजिक अन्याय अत्याचार असो किंवा राजकीय असो किंवा शालेय शैक्षणिक माध्यमातून असो, प्रत्येक ठिकाणी आपल्याच दलित शोषित पीडित वर्गावरच अन्याय अत्याचार का होतो? सवर्ण जातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार का होत नाहीत? मी नाव घेत नाही, पण आपण समजू शकता की सवर्ण जात, अप्पर क्लासच्या लोकांच्या मुलींवर अन्याय अत्याचार का होत नाही? याचा आपण कधी अभ्यास केला? याविषयी जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की फक्त मांग महार असे जे आपले मागासवर्गीय जाती आहेत त्याच जातींवर अन्याय अत्याचार सातत्याने होत आलेला आहे. या जातीवर जास्त सातत्याने अन्याय अत्याचार होत आलेला आहे आणि सवर्ण जातीच्या कोणत्याही मुलींवर आतापर्यंत बलात्काराचे आणि अन्याय अत्याचाराचे खूप दुर्मिळ असे आहेत घटनाक्रम. जेवढे घटना आपल्या समाजामध्ये बहुजन समाजाच्या लोकांवर जे अन्याय अत्याचार होतात त्याच्या खूप कमी प्रमाणामध्ये त्यांच्यावर होतात. का तर भारत स्वतंत्र झाल्यापासून या ठिकाणी सत्ताधारी म्हणून फक्त सवर्ण समाजच राहिलेला आहे आणि ह्या जगामध्ये कसं आहे, जिसकी लाठी उसकी भैंस, त्याप्रमाणेच त्यांच्या हातामध्ये सत्तेची लाठी असल्या कारणाने ते मरण झालेले आहेत. त्यांच्या समाजावर अन्याय अत्याचार होत नाही आणि आपण आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण मागासलेले असल्या कारणाने आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये आपली मुलं पुढे नाही आहेत. कामधंदा नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या आपण कमजोर आहोत आणि कोणते मोठ्या म्हणजे अधिकारी वर्गामध्ये, अधिकारी जागेमध्ये, समजा बँकांमध्ये, पोलीस खात्यामध्ये, न्यायालयामध्ये, पोलीस प्रशासनामध्ये आपण या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व नाहीये आणि असं तरी पण खूप कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणूनच आपल्या सगळं जे समस्या आहेत त्या समस्याचं फक्त समाधान फक्त आणि फक्त मला वाटतं राजकीय सत्तेमध्ये आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शासनकर्ते जमात बना, ह्या देशाचे शासनकर्ते जमात बना, पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांचे विचार आहेत ते आपल्या सर्व मानवजातीसाठी आणि खास करून आपल्या बहुजन समाजासाठी ते पूरक प्रेरणादायी आहेत. म्हणून मला असं वाटतं की फुलेशाह आंबेडकरी विचारधाराच हे आपल्या मागासवर्गीयांना आणि बहुजन समाजाला तारू शकते या देशामध्ये. म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून फुलेशाह आंबेडकरी विचारधारेशी आपण इमान बाळगून आपण या ठिकाणी त्याच्या विचारधारेवर आपण काम केलं पाहिजे. आणि जे ह्या देशामध्ये एक बुद्धिजीवी वर्ग आहे तो फक्त आजच्या घडीला फक्त आंबेडकरी समाज आहे. कारण सर्वप्रथम या देशामध्ये जर बाबासाहेबांच्या विचारावर कोणी चालला असेल तर मला असं प्रामाणिकपणाने असं म्हणावं असं वाटतं की या देशामध्ये सर्वप्रथम आपला जो नवबौद्ध समाज, जो महान समाज आहे आजचा, तोच बाबासाहेबांच्या वाटेवर सुरुवातीला गेलेला आहे. वडील बंधू म्हणून त्यांचं मार्गदर्शन आपल्याला स्वीकारावं लागेल असं मला वाटतं. म्हणून कमीपणा न बाळगता आजचा जो बौद्ध समाज आहे तो आपला वडील बंधू समाज म्हणून त्यांच्या जवळ जाऊन आपण शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आपण चर्चा करून त्यांच्याबरोबर पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. आपण त्यांना तो बौद्ध मी मांगाचा आहे, तो बौद्ध समाजाचा आहे म्हणून एकमेकांमध्ये आपण तेढ निर्माण करून, सामाजिक तेढ निर्माण करून आपली फक्त शक्ती कमी होणार आहे आणि आपल्याला वापर होणार आहे फक्त आपला, बाकी दुसरं काही होणार नाही. देश स्वतंत्र होऊन एवढी वर्ष झाली पण आपल्या जीवनामध्ये काही बदल झालेला नाही आणि खास करून त्यांनी शिक्षणाची कास धरलेली आहे आणि आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती त्यांनी जाणली आहे. बुद्धाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला संस्कृती दिलेली, बाबासाहेबांनी एक विचारधारा दिलेला आहे, एक समतेचा संदेश, एक मानवतेचा संदेश दिलेला आहे. आणि बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा जो हा संदेश दिलेला आहे ते बौद्ध समाजाने तंतोतंत पाळलेला आहे. मला असं वाटलं की एका ठिकाणी समतावादाची लढाई, एक सामाजिक क्रांतीची विचारधारा आणि दुसऱ्या बाजूला एक विषमतेची विचारधारा, मनुवादी मानसिकतेची विचारधारा, जातीपातीच्या व्यवस्थेवर आधारलेली एक विचारधारा आहे आणि दुसऱ्या बाजूला फुलेशाह आंबेडकरी विचारधारेवर आधारलेली एक समतावादी समाज व्यवस्था आहे. यातून मला असं वाटलं की फक्त फुलेशाह आंबेडकरांची ह्या देशातली जी विचारधारा आहे, जे बुद्धाच्या विचारधारेवर चालणारी विचारधारा आहे, हक्क अधिकाराने न्यायाची जी विचारधारा आहे तीच आपली आहे, माझ्या समाज बांधवांची आहे आणि यापूर्वीही याच दिशेने मी माझं काम करणार आहे. बस एवढंच. जेवढं मला समजलं
मला जे समजलं, मला कळलं, जे मी अनुभवलं, तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं. नमस्कार.